लेट्स रिवाइज की काल आम्ही काय काय केलं, जी लोक नव्हती. ठीक आहे, तर त्यांच्यासाठी आपण पटकन एक सगळं बघूया की काय आम्ही काल पाहिलं, आणि त्याच्यात जर कोणाला अजून काही क्वेश्चन्स असतील कालचे किंवा आता आज सगळे जे जॉईन झालेले आहेत ते कोणी मला विचारा, मग आपण त्याच्यावर थोडासा टाइम स्पेंड करू शकतो. ठीक आहे, सो लेट्स सी. सो आपल्याला लास्ट इयर मध्ये काय काय स्पेसिफिक शेप्स होते, ठीक आहे, ते आम्ही सगळे काल पाहिले. सो वन ऑफ द शेप्स वॉज क्युबॉइड. ठीक आहे, क्युबॉइड म्हणजे काय आधी ते आम्ही पाहिलं की व्हॉट इज अ क्युबॉइड. तर क्युबॉइडचे आपण आधी रिअल लाईफ मधले एक्झाम्पल्स पाहिले. कुठलाही शेप असेल, जर तुम्ही रिअल लाईफ मधल्या शेप बरोबर तो जर कोरिलेट करू शकलात तर इट बिकम्स व्हेरी इझी. ठीक आहे, म्हणून आपण पाहिले की व्हॉट इज अ क्युबॉइड. तर क्युबॉइड म्हणजे तुम्ही इझी एक म्हणू शकता मॅच बॉक्स, त्याच्यानंतर बुक और ब्रिक, किंवा अजून तुमच्यातल्याच बऱ्याच जणांनी एक्झाम्पल्स दिली की शू बॉक्स, बरोबर. अजून कोणीतरी कुठला तरी एक वेगळ्या बॉक्सचे सांगितलं. सो देर आर डिफरंट एक्झाम्पल्स, ठीक आहे, जे आपण रिअल लाईफ मध्ये यूज करतो. दीज आर ऑल क्युबॉइड्स. सो मग आपण डिफाईन कसं क्युबॉइडला केलं की क्युबॉइड म्हणजे असा शेप आहे ज्याच्या लाईन्स सगळ्या स्ट्रेट आहेत, सरफेसेस सगळे स्ट्रेट आहेत, अँड हाईट, लेंथ अँड डेप्थ, ठीक आहे, दीज आर डिफरंट. सो हाईट आणि लेंथ आणि डेप्थ याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या वेगळ्या असतात. आपण डेप्थलाच काय म्हणलो, आपण त्यालाच ब्रेड्थ म्हणलो, बरोबर. सो डेप्थलाच आपण इथेच आपण आता लिहूया इथे. ठीक आहे, इथेच आपण ह्यालाच बी म्हणतो ब्रेडसाठी. ठीक आहे, नॉर्मल याच्यामध्ये. लेंथ साठी आपण एल म्हटलो आणि हाईट साठी आपण एच म्हटलो. ठीक आहे, सो मग आपण त्याच्यात पाहिलं की देर आर टोटल 6 सर्फेसेस, राईट. कुठले आपण पाहिले 6 सर्फेसेस, की एक तर आहे टॉपचा, ठीक आहे, हा एक सरफेस झाला. तसाच त्याच्या अपोजिट बॉटमचा. ठीक आहे, सो टॉप बॉटम. आणि साईडचे जर आपण पाहिले तर 4 सरफेस येतात. कुठले, हा एक झाला, तसंच त्याच्या समोरचा हा एक झाला. ठीक आहे, आणि एक इफ यू लुक ॲट इट हा मागच्या साईडचा झाला, आणि तसाच हा फ्रंट साईडचा पण एक असणार, बरोबर. सो देर आर 6 सर्फेसेस. ठीक आहे, आपण ते या फिगर मध्ये अजून एक हे केलं की ते उघडल्यावर कसे दिसतील 6 सर्फेसेस, राईट. तर असा जर क्युबॉइड असेल, इफ यू ओपन इट अप, तर तो काइंड ऑफ तुम्हाला असा दिसेल. ठीक आहे, ज्याच्यात 6 सर्फेसेस असणार. ठीक आहे, क्युबॉइड मध्ये. आणि मग आपण त्याचे फॉर्म्युला सगळे डिराईव्ह केले, बरोबर, की तुम्हाला फॉर्म्युलाज माहिती असतील त्याचे, पण ते कसे आले. तर आपण सगळ्यात पहिले कुठला पाहिला फॉर्म्युला, वी लुक्ड ॲट एरिया ऑफ वर्टिकल सर्फेसेस ऑफ लॅटरल सर्फेस एरिया, बरोबर. लॅटरल सर्फेस एरिया म्हणजे आपण काय म्हटलो की एरिया ऑफ द साइड्स. ह्या ज्या 4 साइड असतात, टॉप आणि बॉटम, आपण काढून टाकला. ठीक आहे, सो यू आर लेफ्ट विथ 4 साइड्स, बरोबर. मग 4 साइड्सचा आपण एरिया काढला. कसा काढला आपण, तर फ्रंट साइडचा आपल्याला हा काढायचा इथला, तर आपण काय केलं, एल आणि इंटू ही हाईट आहे ह्याची, बरोबर, एच. सो ह्याचा एरिया आला एल इंटू एच, या फ्रंट याचा, बरोबर, एल इंटू एच. सिमिलरली त्या बॅक साइडचा पण सेम आला, एल इंटू एच, बरोबर. सो फ्रंट आणि बॅक झाले एल एच एल एच. आता हे साईडचा सरफेस पाहिला आपण, त्याचं आपण म्हणलोय की ही बी आहे, बरोबर, ब्रेथ, आणि त्याची हाईट पुन्हा एचच येणार. सो दिस इज अगेन एच. आणि एरिया म्हणजे काय आपण करतो, साईडचं मल्टिप्लिकेशन, राईट. सो बी इंटू एच. सो याचा एरिया आला बी इंटू एच. सिमिलरली या समोरच्या ह्याचा आला बी इंटू एच, बरोबर. मग तुमचा टोटल एरिया कसं काढला आपण, मग की सम ऑफ ऑल 4 एरियाज, बरोबर, लॅटरल साठी. म्हणजेच तुम्ही काय केलं, बी एच प्लस बी एच प्लस एल एच प्लस एल एच, राईट. म्हणजेच काय झालं, 2BH आणि 2LH, बरोबर. हा आहे 2BH प्लस 2LH. 2 कॉमन घेतला तुम्ही आणि एल कॉमन घेतला, बरोबर का एच कॉमन घेतला, एच घेतला, बरोबर. कारण इथं BH आहे, इथं LH आहे. सो 2H and you are left with B plus L. ठीक आहे, and this is your formula for area of vertical surfaces, किंवा त्याला सेकंड काय म्हणतात, हे नाव लॅटरल सरफेस एरिया. ठीक आहे, आपण म्हणलो क्युबॉइडचा लॅटरल सरफेस एरिया इज 2H into bracket B plus L or L plus B. ठीक आहे, that is your formula for
लॅटरल सरफेस एरिया. त्यानंतर आपण दुसरा पाहिला टोटल सरफेस एरिया. बरोबर आहे. टोटल सरफेस एरियाला आपण काय केलं, टोटल सरफेस एरिया म्हणजे सगळ्या सरफेसेसचा एरिया ऍड करायचा, राईट. सो यू ऑलरेडी हॅव दीज 4. आता टॉप आणि बॉटम पण ऍड करायचा. सो बॉटमचा काय एरिया, त्याची एक साइड आहे एल, बरोबर, बॉटमची, आणि एक साइड आहे बी, बरोबर आहे. बॉटम सरफेस जर तुम्ही पाहिला तर हा तुमचा बॉटम सरफेस आहे, राईट, असा, बरोबर आहे. सो बॉटम सरफेसची एक साइड इज एल, अनदर साइड इज बी, सो त्यांचा एरिया इज एल इंटू बी. सिमिलरली टॉपचा होणार, बरोबर, ही एल आहे, ही बी आहे, सो एरिया विल बी एल इंटू बी, राईट. सो हे जे आपले टॉप होते त्याच्यामध्ये एल बी दोनदा ऍड केले, सो बी एच प्लस बी एच प्लस एल एच प्लस एल एच प्लस एल बी प्लस एल बी, बरोबर. हे सगळे दोनदा झाले. सो तुमचा फॉर्म्युलाला 2 इंटू ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एच, ठीक आहे. आणि थर्ड आपण पाहिलेला व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आपण कसा काढतो कुठल्या याचा, व्हॉल्यूम आपण दोन साइडचं मल्टिप्लिकेशन करतो आणि त्याला तिसऱ्या साइडनी मल्टिप्लाय करतो, राईट. मग तुम्ही कुठल्याही दोन साइडचं मल्टिप्लिकेशन करा. सो लेट्स लुक ॲट द बॉटम. बॉटमचा एरिया काय होता आपला, एल इंटू बी, बरोबर, बॉटमचा याचा एल इंटू बी, ठीक आहे. आणि त्याला तिसरं काय, आता तुमची हाईट आहे, सो एल इंटू बी नी तुम्हाला बेसचा एरिया मिळाला आणि देन यू मल्टिप्लाय दॅट विथ द हाईट, म्हणजे एल इंटू बी इंटू हाईट. सो गॉट एल बी एच इज द व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड, ठीक आहे. आपण एक दोन गोष्टी अजून त्याच्यात पाहिलेल्या, काय पाहिलेल्या की सरफेस एरिया इज ऑलवेज मेजर्ड इन स्क्वेअर युनिट्स किंवा स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर मीटर, ठीक आहे. आणि व्हॉल्यूम इज मेजर्ड इन, व्हॉल्यूम कसा मेजर होतो, क्यूब मध्ये, राईट, सेंटीमीटर क्यूब, मीटर क्यूब किंवा क्युबिक सेंटीमीटर, ठीक आहे. त्याच्यासाठी आपण एक टेबल केलेलं, ठीक आहे. आपण ते मी इथं शेअर करतो, सगळ्यांनी बाकीच्यांनी बनवले, काल जे नव्हते त्यांनी सगळ्यांनी हे टेबल बनवायचं, ठीक आहे. कसं बनवायचं आता, तर असं तुमचं टेबल दिसणार, ठीक आहे. हे काल आम्ही बनवलं. एक कॉलम घ्या पहिले, त्याच्यातल्या शेप, ज्यांनी नाही बनवलेलं त्यांनी माझ्या बरोबर आता बनवा बरं. चला, फर्स्ट कॉलम मध्ये लिहा शेप, सेकंड कॉलम मध्ये लिहायचंय टोटल सरफेस एरिया, ठीक आहे. आणि त्याच्यात खाली ब्रॅकेट मध्ये लिहा त्याचं युनिट. युनिट काय येईल त्याचं, एकतर स्क्वेअर मीटर, स्क्वेअर सेंटीमीटर किंवा स्क्वेअर युनिट, और त्याचं दुसरं कसं लिहितात ते मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर, ठीक आहे. हे सगळे सेमच आहेत, पण अशा याचं युनिट यायलाच पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. सरफेस एरिया जेव्हा येईल तेव्हा, ठीक आहे. त्याचा नेक्स्ट कॉलम तयार करा, लॅटरल सरफेस एरिया. त्यालाच आपण काय म्हणलो आता, दुसरं आहे लॅटरल सरफेस एरिया. आवाज येतोय ना माझा? हो हो हो. आपण काय म्हणलेलो लॅटरल सरफेस एरियालाच दुसरं हे आत्ताच आपण पाहिलं, वर्टिकल सरफेस एरिया ऑफ वर्टिकल सरफेसेस, ठीक आहे. तर तो झाला लॅटरल सरफेस एरिया. त्याच्यानंतर आपण एक कॉलम केलाय कर्व्ड सरफेस एरिया, ठीक आहे. क्युबॉइडला कुठलाही सरफेस कर्व्ड असतो का, नसतो, ठीक आहे. म्हणून आपण त्याच्या इथे एन ए लिहिलंय, नॉट ऍप्लिकेबल. आणि लास्ट कॉलम इज व्हॉल्यूम, ठीक आहे. व्हॉल्यूम कशात आपण मेजर करतो, सेंटीमीटर क्यूब और मीटर क्यूब, किंवा त्याला तुम्ही सिमिलर स्क्वेअर मीटर असं लिहिलंय तसंच क्युबिक मीटर किंवा क्युबिक सेंटीमीटर असं सुद्धा येऊ शकतं, ठीक आहे, युनिट. आणि तिथे व्हॉल्यूम घ्यायचा. केलं का सगळ्यांनी हे, क्रिएट करा ज्यांनी केलं नाही त्यांनी हे टेबल. केलंय सर. नाही काल नव्हते ते म्हणजे आता आर्या काल नव्हती ना, आर्या कुलकर्णी किंवा श्रेया आज नवीन आले तर श्रेया, तुम्ही सगळ्यांनी टेबल करा बरं. शिवतेज नव्हता काल, ठीक आहे. झालं तुमचं, शेप लिहा, त्याच्या खाली पहिले क्युबॉइड लिहा, टोटल सरफेस एरियाच्या खाली
त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे काय अगेन 2 इंटू ब्रॅकेट LB प्लस LH प्लस BH किंवा HB. लॅटरल सरफेस एरियाच्या खाली लिहा 2 इंटू H ब्रॅकेटमध्ये L प्लस B. कर्व्ड सरफेस एरिया NA. व्हॉल्यूम इज L इंटू B इंटू H. झालं की सांगा मला. झालं. ओके श्रेया झालं. शिवतेज आर्या तुमचं आलं का? हो झालं. आर्या हो. ठीक आहे. हे आता आपल्याला प्रत्येक शेप साठी करायचं. ठीक आहे. हे जे खालचे लिहिले हे आपण जसे जसे बघत जाऊ. वन्स वी कव्हर दॅट स्पेसिफिक शेप ऍड दोज फॉर्म्युलाज. ठीक आहे. हे असं तुमचं अल्टिमेटली टेबल दिसणार आहे. ओके लेट्स गो बॅक. ठीक आहे. हा झाला क्युबॉइड. ठीक आहे. याच्यामध्ये मेन 3च इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. एरिया ऑफ व्हर्टिकल सर्फेसेस और त्यालाच आपण म्हणलो लॅटरल सरफेस एरिया. सेकंड इज टोटल सरफेस एरिया आणि थर्ड इज व्हॉल्यूम. ठीक आहे. अजून एक आपण काल डिस्कस केला आम्ही की व्हॉल्यूम कुठे यूज केला जातो आणि सरफेस एरिया कुठल्या सम्स मध्ये यूज केला जातो. ठीक आहे. त्याचं बरेचदा कन्फ्युजन होतं आपल्याला की वेअर टू यूज व्हॉल्यूम फॉर्म्युला, वेअर टू यूज सरफेस एरिया फॉर्म्युला. सो वेन यू आर टॉकिंग अबाउट कपॅसिटी ऑफ समथिंग, ठीक आहे, कुठल्याही आपण शेपची जर कपॅसिटी बद्दल बोलत असू म्हणजे काय की तो शेप तुम्ही फिल करताय कशाने. ठीक आहे. म्हणजे आता एक्झाम्पल घेऊया की तुमचा हे एक टँक आहे असं दिलंय की क्युबॉइडचा शेपचा टँक आहे हा. ठीक आहे असा. आणि तो तुम्हाला जर ठीक आहे हा तुमचा टँक आहे तुम्हाला आणि टँक तुम्हाला फिल करायचा आहे. ठीक आहे. असं एखादं जर सम आलं ओके टँक फिल करायचं की हा टँक आहे अशी साईड्स आहेत. ओके हेच घेऊया आपण 6x15x8. ठीक आहे. हा तुमचा टँक आहे. तो तुम्हाला आता पाण्याने फिल करायचा आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही काय काढणार. त्या केसमध्ये तुम्ही व्हॉल्यूमचा फॉर्म्युला यूज करणार राईट. आणि एरियाचा फॉर्म्युला कुठे यूज करणार तर इफ यू हॅव समथिंग वेअर यू वॉन्ट टू रॅप अ प्रेझेंट फॉर एक्झाम्पल प्रॉब्लेम मध्ये तर तुम्ही काय करणार त्या केसमध्ये तुम्ही याच्या भोवती सगळं ते प्रेझेंट साठी पेपर रॅप करणार राईट. असा तुम्ही त्याच्या आतमध्ये भरणार नाही तो पेपर राईट. कळला डिफरन्स. सो त्या केसमध्ये तुम्ही एरियाचा फॉर्म्युला यूज करणार टोटल सरफेस एरिया कारण तुम्ही प्रेझेंट रॅप करणार तो पेपर बाहेरच्या साईडने असा रॅप करणार बरोबर. सो इफ यू कॅन कॅल्क्युलेट द टोटल सरफेस एरिया तुम्ही सांगू शकता की एवढा एवढा तुम्हाला पेपर त्याच्यासाठी लागेल. सिमिलरली समजा पेंट द्यायचा आहे तुम्हाला की इफ यू वॉन्ट टू पेंट अ बॉक्स त्या केसमध्ये तुम्ही काय काढणार तुम्ही टोटल सरफेस एरिया काढणार. ठीक आहे. तुम्हाला एक प्रॉब्लेम आला की तुम्हाला त्याच्यात दिलंय की एखादी रूम पेंट करायची आहे. ठीक आहे. रूम पेंट करायची आहे. कॉस्ट ऑफ पेंट तुम्हाला दिली आहे आणि टोटल किती खर्च येईल असं काढायला सांगितलं. तर त्या केसमध्ये तुम्ही काय करणार टोटल सरफेस एरिया काढणार. व्हॉल्यूम नाही काढणार कारण तुम्ही पेंटनी त्या रूम मध्ये भरणार नाहीये त्या रूमला राईट. यू आर नॉट फिलिंग अप दॅट रूम. यू आर ओनली पेंटिंग द सरफेस एरिया. ठीक आहे. सो इन दॅट केस यू विल यूज टोटल सरफेस एरिया. कळलंय कुठं व्हॉल्यूम यूज करायचा कुठं सरफेस. काय म्हणली. रूम पेंट करायला व्हर्टिकल सरफेस वापरणार ना. रूम पेंट करायला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आहे की रूम पेंट करायला इफ दे से की ओनली साइड्स पेंट करायच्या आहेत तर इन दॅट केस तुम्ही लॅटरल सरफेस वापराल राईट. एक्झॅक्टली राईट. पण त्याच्यात तुम्ही समजा तुमचा टॉप सुद्धा ऍड करायचा आहे तुम्हाला रूफला पण पेंट द्यायचा आहे. ठीक आहे. तुम्ही जमिनीला खाली तर पेंट देणार नाही पण जर तुम्हाला रूफला पेंट द्यायचा असेल तर तुमचा फॉर्म्युला कसा होईल मग त्या केसमध्ये. सो यू विल डू 2 इंटू एच एल प्लस बी ज्याने तुम्हाला साईड्सचा मिळेल. ठीक आहे. आणि प्लस तुम्हाला टॉपचा जो असेल दॅट विल बी एल इंटू बी. ठीक आहे. दिस विल गिव्ह यू एरिया ऑफ द रिक्वायर्ड रूम. कळलं काय म्हणलं. हो. डिपेंडिंग ऑन द प्रॉब्लेम यू विल हॅव टू
change the formula. If you want to paint only the sides, फक्त vertical surfaces पेंट करायचा असा प्रॉब्लेम आला, then it's easy. मग तुम्हाला हे कन्सिडर करायचीच गरज नाही. ठीक आहे. Then only you will do 2h into L plus B. So that will give you lateral surface area. ठीक आहे. Then that is perfect. But if they say की roof पण included आहे, then you will add L into B once. कारण तुम्ही जो खालचा असेल तिथं तुमची टाईल असेल, बरोबर. टाईल आपण कधीच पेंट करत नाही खालची. सो यू कॅनॉट इन्क्लूड 2 LB. यू विल हॅव टू कन्सिडर LB वन्स. ठीक आहे. हे आता जसे जसे प्रॉब्लेम असतील तसे तसे ते तुमचे फॉर्म्युलेस थोडेसे मॉडिफाय होत जातील, पण यू हॅव टू बी क्लिअर अबाउट द कन्सेप्ट. ठीक आहे. एकदा तुम्हाला कन्सेप्ट या सगळ्या क्लिअर झाल्या की वर्टिकल सरफेस एरिया म्हणजे काय, टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, then you can easily modify your formulas according to the problem. ठीक आहे. कळला सगळ्यांना क्यूबॉइड? ठीक आहे. काही क्वेश्चन असतील तर आताच हे करा. ठीक आहे. म्हणजे आपण पुढे जाऊया नाही तर. ठीक आहे. सो लेट्स मूव फॉरवर्ड. पुढचा शेप आपण पाहिलेला क्यूब. ठीक आहे. सो क्यूब मध्ये आपलं काय असतं, ओके. ते रूमचं कोणाला तरी क्वेश्चन होता, मी परत एकदा सांगतो रूमचं काय बोललो आपण त्या एक्झाम्पलला. की रूमच्या याच्यात काय बोललो आपण की इफ यू आर पेंटिंग द रूम, ठीक आहे, स्पेसिफिक रूम, आणि इफ दे से यू आर पेंटिंग द वर्टिकल सर्फेसेस, इफ यू वॉन्ट टू पेंट ओनली द वर्टिकल सर्फेसेस, इन दॅट केस you will use this formula 2 into bracket L plus B into H. ठीक आहे. का? कारण त्या केसमध्ये तुम्ही फक्त त्या रूमचे हे 4 सर्फेसेस जे येतील तेच फक्त पेंट कराल. ठीक आहे. साईडचे तुम्ही टॉप पेंट करणार नाही आणि बॉटम पेंट करणार नाही. बट इफ द प्रॉब्लेम सेज की तुम्हाला रूम पेंट करायची आहे, बट यू आर ऑल्सो पेंटिंग द रूफ, आपण आपल्या रूमचं रूफ पण पेंट करतो, बरोबर. सो असा प्रॉब्लेम आला की जिथे तुम्हाला साइड्स म्हणजे वर्टिकल सरफेसेस प्लस रूफ असं जर तुम्हाला पेंट करायचं असेल, त्या केसमध्ये यू विल यूज 2 into bracket 2h into bracket L plus B फॉर साइड्स. पण तुम्हाला टॉप साठी हा L लेंथ, बरोबर, इथे आपण L आहे टॉपला आणि हा B आहे. सो L into B हा टॉपचा पण आपल्याला एरिया कन्सिडर करायला लागेल, राईट. So 2h into bracket L plus B plus LB. तेव्हा हा तुमचा नवीन फॉर्म्युला येईल. इफ प्रॉब्लेम सेज की यू वॉन्ट टू पेंट द वर्टिकल सर्फेसेस अँड रूफ, असा प्रॉब्लेम आला तर. ठीक आहे. इफ नॉट, फक्त आलं की यू आर रिक्वायर्ड टू पेंट द वर्टिकल सर्फेसेस ऑफ रूम, इन दॅट केस यू विल ओनली यूज 2h into bracket L plus B. ठीक आहे. क्लिअर? अजून काही डाऊट नाही ना? ठीक आहे. ग्रेट. सो नेक्स्ट आपला आहे क्यूब. ठीक आहे. क्यूबची आपण पुन्हा रिअल लाईफ एक्झाम्पल पाहिलेले काल. आपण जो डाईस घेतो खेळायला तो नॉर्मली क्यूबच्या शेपमध्ये असतो. रुबिक्स क्यूब, आईस क्यूब्स, हे सगळे आपल्या नावातच त्यांचे आहे क्यूब्स, बरोबर. दीज आर ऑल द क्यूबिक शेप्स. त्याचे आपण फॉर्म्युला पाहिलेला, बरोबर. क्यूबला पण किती आहेत? 6 सर्फेसेस आहेत. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्यूबॉइड अँड क्यूब? द ओनली डिफरन्स इज क्यूबॉइड मध्ये आपण काय म्हणलो, LBH रेक्टँगल असतो. हा, रेक्टँगल असतो. LBH वेगळे असतात. आणि क्यूब मध्ये काय असतो? स्क्वेअर. स्क्वेअर असतो प्रत्येक सरफेस, राईट. म्हणजेच काय आहे, LBH सेम आहे. L इक्वल टू B इक्वल टू H. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की साइड प्रत्येक त्याची सेमच आहे. सो वी कॉल इट ॲज L. आपला जो आधीचा फॉर्म्युला होता सेम तसाच येणार या केसमध्ये. फक्त आता आपण लॅटरलला काय पाहिलं, देर आर 4 सर्फेसेस लॅटरलचे, बरोबर. हा याच्या समोरचा एक असेल तिकडे इथे, हा फ्रंटचा आणि इकडचा बॅकचा, बरोबर. सो हे 4 सर्फेसेस आले. सो त्याचा एरिया आपण कसा काढला, एकाचा एरिया L into L. ठीक आहे. असंच 4 वेळा केलं आपण, बरोबर. L into L
हेच 4 वेळा करायचं आपल्याला, बरोबर. एल इंटू एल प्लस एल इंटू एल प्लस एल इंटू एल प्लस एल इंटू एल, राईट. हे 4 वेळा केलं. एल इंटू एल काय आपल्याला माहिती आहे, एल स्क्वेअर, राईट. तसंच 4 वेळा आपलं झालं एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजेच काय झालं, 4l स्क्वेअर, 4 वेळा एल स्क्वेअर आले, राईट. सो दिस इज युअर फॉर्म्युला फॉर वर्टिकल सर्फेसेस ऑफ अ क्यूब, ठीक आहे, और लॅटरल सर्फेस एरिया ऑफ अ क्यूब, बरोबर आहे. खूपच इझी लक्षात ठेवायला की 4 सर्फेसेस आहेत, एका सर्फेसचा एरिया इज एल इंटू एल, तो 4चा 4l स्क्वेअर, राईट. इथे पण खाली आपण ते क्यूब ओपन केला तर कसा दिसेल, सेम एज क्यूबॉइड, तसं आपण इथे दाखवलेलं, ठीक आहे, की एका याचा एरिया येईल, की जर ए म्हटलं आपण साईड, तर ए इंटू ए प्रत्येकाचा सेम येणार, बरोबर, कारण की प्रत्येक साईड इज ए. यू कॅन यूज एनी व्हेरिएबल, ए एल एस साईडसाठी, ठीक आहे, पण अल्टिमेटली इट विल बी 4 इंटू साईड स्क्वेअर, ठीक आहे. या केसमध्ये आपण साईडला एल हे लेटर यूज केलं, ठीक आहे. अल्टिमेटली फॉर्म्युला इज 4 इंटू साईड स्क्वेअर, ठीक आहे. हा झाला लॅटरल और वर्टिकल सर्फेसेसचा एरिया. सो टोटल मध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, टॉप आणि बॉटम ऍड करा, बरोबर. टॉप आणि बॉटम आपण नाही कन्सिडर केला, सो टॉप आणि त्याच्याच खालचा इकडचा बॉटम, बरोबर, हे सर्फेसेस ऍड करा. अगेन टॉपचा एरिया इज एल स्क्वेअर, बॉटमचा एरिया एल स्क्वेअर, म्हणजे 4l स्क्वेअर मध्ये अजून 2l स्क्वेअर ऍड करायचे, एल स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर म्हणजे किती आले, 6l स्क्वेअर, 6l स्क्वेअर, बरोबर, 6l स्क्वेअर, परफेक्टली राईट. सो दॅट इज युअर टोटल सर्फेस एरिया क्यूबचा. आणि लास्टली आपण पाहिलं व्हॉल्यूम. अगेन व्हॉल्यूम म्हणजे काय म्हणलं आपण, एक कुठल्या तरी साईडचा एरिया घेऊया, ठीक आहे, बॉटमचा घेऊया, एल इंटू एल, आणि हाईटनी मल्टिप्लाय केला, हाईट पण याची एलच आहे, सो एल इंटू एल इंटू एल, सो एल क्यूब, ठीक आहे. अगेन याची सगळ्याची सरफेस एरिया म्हटला की ही चूक आता व्हायलाच नको, ठीक आहे. एरिया जेव्हा जेव्हा तुमचं येईल त्याचं युनिट जर साईड सेंटीमीटर मध्ये दिलेली असेल तर युअर युनिट शुड बी सेंटीमीटर स्क्वेअर, ठीक आहे. इफ साईड इज इन मीटर, युअर आन्सर विल बी मीटर स्क्वेअर, ठीक आहे. असंही लिहू शकता तुम्ही, और स्क्वेअर स्पेस सेंटीमीटर और स्क्वेअर स्पेस मीटर, ठीक आहे. व्हॉल्यूमचं आपण काय म्हणलोय, इट इज एल इंटू एल इंटू एल, सो 3दा आपण मल्टिप्लिकेशन केलं, त्यामुळे झाले सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर. सो याचा आपल्याला व्हॉल्यूमचा युनिट येतं सेंटीमीटर क्यूब और मीटर क्यूब और क्यूबिक सेंटीमीटर और क्यूबिक मीटर, ठीक आहे. जर तुम्हाला युनिटच दिलेलं नाहीये, ठीक आहे, प्रॉब्लेम मध्ये त्यांनी फक्त म्हटलंय की लेट्स से लेंथ किंवा साईड म्हणूया, तिथे साईड इज 5 युनिट, असं आपण काल एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, बरोबर, असं दिलंय. सो फाइंड द व्हॉल्यूम असं असेल तर काय येईल तुमचं व्हॉल्यूम, मग 5 इंटू 5 इंटू 5, बरोबर, साईड दिली आहे 5, तर किती आला, 125, 125 ओके. इंटू 5, 125 इंटू 5 कसलं, 5 इंटू 5 तुमचा झाला 25, हा 25 इंटू सॉरी 5 इज 125, ठीक आहे. आता याचं युनिट 125, काय येईल, तुमचं जर साईडला त्यांनी दिलेलं आहे की इट इज 5 युनिट, तर तुमच्या याच्यात येईल युनिट क्यूब और क्यूबिक युनिट. हे तुमचं या प्रॉब्लेम मध्ये युनिट लिहायचंय तुम्हाला, कळलं, कारण त्यांनी दिले की 5 युनिट इज द युनिट, मग युनिटच्या जागी त्यांनी युनिटच यूज केले, ठीक आहे. त्यांनी सेंटीमीटर किंवा मीटर असं स्पेसिफिक कुठलं युनिट नाही यूज केलेलं. सो त्या केसमध्ये आपणही तसंच ठेवायचं, इफ सेंटीमीटर और मीटर इज युज्ड अकॉर्डिंगली यू विल हॅव टू चेंज द युनिट ऑफ द क्वांटिटी, ठीक आहे. व्हॉल्यूम, सरफेस एरिया, अगेन आय एम स्ट्रेसिंग की युनिट लिहिणं कंपल्सरी आहे. एरियाचं युनिट कायम स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर मीटर मध्ये लिहायचं, व्हॉल्यूमचं क्यूबिक मध्ये लिहायचं, ठीक आहे. क्लिअर आहे. आपलं जे टेबल आहे ते अपडेट करा बरं. आता लेट्स गो बॅक. टेबल मध्ये सेकंड रो लिहा,
cube, total surface area 6L square, lateral surface area 4L square, curved surface area not applicable, volume L cube. ठीक आहे, झालं की सांगा मला. ठीक आहे, जायचं पुढं. हो. हो. ठीक आहे, नवीन होते त्यांचं झालं का सगळ्यांचं लिहून? हो. ठीक आहे, आर्याचं झालं, श्रेया झालं. ठीक आहे, शिवतेज झालं. ठीक आहे, लेट्स मूव फॉरवर्ड. हे झालं आपला क्यूब. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलेला सिलेंडर. अगेन आपण रिअल लाईफ एक्झाम्पल्स पाहिली, बरोबर. आपले बॅटरीचे सेल असतात ते, किंवा तुमचा कॅन असतो सूपचा वगैरे, ड्रम. तुम्ही मला एक्झाम्पल्स दिलेले काहीतरी. आपण एक पेनचं पाहिलेलं, राईट. अजून पण तुम्ही 1-2 काहीतरी सांगितली. सो ही सगळी आपली झाली सिलेंडरची रिअल लाईफ एक्झाम्पल. ठीक आहे, मग त्याचे पण आपण सेम गोष्टी पाहिलेल्या, की सिलेंडर मध्ये काय असतं, तर सिलेंडर मध्ये टॉपला सर्कल असतं. ठीक आहे, हे एक सर्कल असतं, तसंच खाली पण एक सर्कल असतं. सो देर आर 2 सर्कल्स, आणि हा जो असतो हा कर्व्ड सरफेस एरिया असतो, हा स्ट्रेट नसतो, हा कर्व्ड असतो, बरोबर. गोलाकार आपण जे म्हणतो मराठीमध्ये. सो दिस इज अ कर्व्ड सरफेस. ठीक आहे, त्यामुळे या केसमध्ये आपल्याला आधी कर्व्ड सरफेस एरिया काढायला लागतो. ठीक आहे, तो आपण पाहिलेला की कसा काढायचा कर्व्ड सरफेस एरिया, बरोबर आहे. आपण काय म्हणलेलो, आपल्याकडे समजा आपण असा इथेच केलेला तो, बरोबर, सिलेंडरचा आपण असा पेपर समजा रोल केला काइंड ऑफ. आपण म्हणलेलं हा असा सिलेंडर तुमचा झाला आता. ठीक आहे, त्याचं जे हे टॉपचं सर्कल आहे, सर्कलचा आपला हा जो असतो याला आपण काय म्हणतो, सर्कम्फरन्स, बरोबर. सर्कलच्या जे आपलं किंवा पेरीमीटर, बरोबर, हे जे आहे त्याला, हा सर्कल दिसतो सगळ्यांना, पेरीमीटर, बरोबर. इफ यू कट दिस, याला आपण असा उभा एक कट केला इमॅजिनरी. ठीक आहे, म्हणजे काय झालं, हे ओपन केलं मम्मी मी असं. ठीक आहे, ठीक आहे, मग हे जे होतं हेच आपलं सर्कल होतं, बरोबर आहे. हा जो होता आपला, हा सर्कल जो होता, बरोबर, हा तो आपण फक्त असा ओपन केला, बरोबर. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आपला, 2πr, बरोबर, सर्कलच्या. सो हे जे आहे, ही साईड तुमची मग झाली 2πr ओपन केल्यावर, बरोबर. सो दिस इज 2πr. ओके, आणि त्याच्या हाईटला आपण म्हणलो हाईट इज h. ठीक आहे, लेट्स कॉल हाईट एज h. त्यामुळे तुमचं काय झालं, ओपन केल्यावर सिलेंडरला तुम्हाला मिळाला एक रेक्टँगल विथ वन साइड एज 2πr, अनदर साइड एज h. आपल्याला माहिती आहे की एरिया काढायचा असेल तर काय करायचं, L इंटू बी, 2πr इंटू h. दॅट इज युअर कर्व्ड सरफेस एरिया. कळलं फॉर्म्युला कसा आला. So 2πr into h. So that gave you curved surface area. ठीक आहे, आता कर्व्ड सरफेस एरिया सोडून आपल्याकडे काय राहिलं, आपल्याकडे हे टॉपचं सर्कल राहिलं आणि बॉटमचं सर्कल राहिलं कर्व्ड सरफेस एरिया झाल्यावर. सो इफ यू ऍड 2πrh मध्ये, इफ यू ऍड एरिया ऑफ टॉप सर्कल, एरिया ऑफ सर्कल काय पाहिलेलं काल आपण, पायर स्क्वेअर. पायर स्क्वेअर. हा झाला टॉप सर्कल, आणि सेम बॉटम सर्कल, पायर स्क्वेअर. ठीक आहे, हा झाला तुमचा टोटल सरफेस एरिया. ठीक आहे, पायर स्क्वेअर प्लस पायर स्क्वेअर आपण काय लिहू शकतो, 2πr स्क्वेअर. 2πr स्क्वेअर, बरोबर, म्हणजेच काय आलं, 2πrh प्लस 2πr स्क्वेअर. त्याच्यातून तुम्ही 2πr कॉमन घ्या, मला काय राहील, h प्लस r. हा तुमचा फॉर्म्युला झाला टोटल सरफेस एरिया. ठीक आहे, 2πr इंटू ब्रॅकेट h प्लस r और r प्लस h. ठीक आहे, सो हे आपण दोन्ही पाहिले. आणि थर्ड पाहिलं आपण व्हॉल्यूम. अगेन व्हॉल्यूमला आपण काय म्हणतो, एका साइडचा एरिया काढूया. सो या केसमध्ये एक साइड म्हणजे काय, सर्कल आहे खालचा. सो सर्कलचा एरिया लिहिला आपण, काय असतो, पायर स्क्वेअर, त्याला हाईटने मल्टिप्लाय केला आपण, इंटू h. सो पायर स्क्वेअर h, दॅट इज युअर व्हॉल्यूम.
ठीक आहे. हा झाला सिलेंडरचा. 2 pi r h is curved surface area, 2 pi r into r plus h is total surface area आणि pi r square h is volume. ठीक आहे. करा बरं टेबल आपलं अपडेट. शेप मधल्या सिलेंडर, टोटल सरफेस एरिया 2 pi r into bracket r plus h or h plus r. लॅटरल सरफेस एरिया या केसमध्ये नॉट ऍप्लिकेबल, बरोबर, कारण की कर्व्ड सरफेस एरिया येणार या केसमध्ये. कर्व्ड सरफेस एरियाच्या खाली लिहा 2 pi r into हाईट 2 pi r h, व्हॉल्यूमच्या खाली लिहा pi r square h. ठीक आहे. झालं सगळ्यांचं? हो. ग्रेट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, एक प्रॉब्लेम पाहिलेला आपण. ठीक आहे. या केसमध्ये आपण काय म्हणलं, टोटल सरफेस एरिया इज गिवन क्युबॉइडचा, इट्स ब्रेथ अँड हाईट दे आर गिवन, फाइंड द लेंथ. मग आपण काय केलं, टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपण यूज केला क्युबॉइडचा. काय, 2 into bracket LB plus BH plus HL, बरोबर, टोटल सरफेस एरियाचा. आणि ते ऑलरेडी आन्सर आपल्याला दिले. सो 2 into bracket LB plus BH plus HL इक्वल टू 500. आणि आपण B आणि H चे आपल्याला व्हॅल्यूज दिले आहेत. सो वी सबस्टिट्यूटेड फॉर B and H. ठीक आहे. B आणि H काय 6 आणि 5 रिस्पेक्टिव्हली. सो B 6, H is 5 सबस्टिट्यूट करायचं आणि L कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. जे काल नव्हते त्यांनी हे जस्ट बुक मध्ये हे करून घ्या. गिवन काय आहे, B इज इक्वल टू 6, ठीक आहे, H इज इक्वल टू 5, टोटल सरफेस एरिया त्याला तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू शकता TSA. ठीक आहे. TSA इज 500. आता या केसमध्ये युनिट काय दिले त्यांनी, स्क्वेअर युनिट. ठीक आहे, स्क्वेअर युनिट. सो हे सगळं एवढं लिहून घ्या आणि तुम्हाला काढायचं काय, L. ठीक आहे. तुम्ही घरी करा. ठीक आहे. लेट्स मूव फॉरवर्ड. नेक्स्ट आपण पाहिलेला कोन. ठीक आहे. कोनची आपण रिअल लाईफ परत एक्झाम्पल्स पाहिलेली. कोनची आपण काय पाहिलेली, एक आपण आईस्क्रीम खातो त्याचा कोन असतो, राईट. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं ट्रॅफिकचा कोन असतो तो. ठीक आहे. बर्थडे कॅप असतो किंवा असते म्हणू शकतो. ठीक आहे. सो बर्थडे कॅप हे सगळे झाले कोनचे एक्झाम्पल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात एक नवीन कन्सेप्ट पाहिलेली. काय पाहिलेली कोनमध्ये, कोनमध्ये आपण स्लॅन्ट हाईट म्हणून एक कन्सेप्ट पाहिलेली, बरोबर आहे. आपण स्लॅन्ट हाईट म्हणजे काय म्हणलेलो, जी कर्व्ड सरफेस आहे त्याच्यावर जी हाईट असते, या केसमध्ये ही L. ठीक आहे. त्याला आपण म्हणलेलं स्लॅन्ट हाईट. ठीक आहे. आणि रेग्युलर हाईट म्हणजे आपण काय म्हणलेलो, इमॅजिनरी लाईन दॅट इज पासिंग थ्रू द वर्टेक्स आणि गोइंग टू द बॉटम सर्कल ऍट द सेंटर. ठीक आहे. ही जी आपली इमॅजिनरी लाईन आहे अशी मधनं जाणारी कोनच्या, त्याला आपण म्हणलेलो H. ठीक आहे, रेग्युलर हाईट. आणि याला आपण डिफाईन केलेलं, दिस इज कॉल्ड एज स्लॅन्ट हाईट. बरोबर, का, कारण की हा स्लॅन्ट सरफेस आहे म्हणून त्याला आपण स्लॅन्ट हाईट म्हणले. ओके. आणि रेडियस आपण खालचा जो सर्कल आहे त्याला आपण याला R म्हणले. ठीक आहे. आपल्याला आता समजा L दिली असेल आणि R दिली असेल तर वी कॅन कॅल्क्युलेट H. सिमिलरली इफ यू नो H अँड R यू कॅन कॅल्क्युलेट L. कसं काय, युजिंग पायथागोरस. ठीक आहे. दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. ओके. सो यू कॅन यूज पायथागोरस टू कॅल्क्युलेट द मिसिंग क्वांटिटी. ठीक आहे. नॉर्मली याच्यात दोन तुम्हाला काहीतरी क्वांटिटीज देणार आणि थर्ड क्वांटिटी तुम्ही कॅल्क्युलेट करणार. ओके. दिस इज हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट L, R and H. ठीक आहे. 2 quantities will be given. You will have to calculate the third normal case मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं की कर्व्ड सरफेस एरिया कसा काय, हा फॉर्म्युला कसा आला. ठीक आहे. हे आपण बुक मधनं पाहिलेलं. इफ यू रिमेंबर आपण काय म्हणलेलो, असा जर आपण
ओपन केला कोनला, ही ऍक्टिव्हिटी मी म्हणलेलं यू कॅन ट्राय, की कोन तुम्ही एक पेपरचा क्रिएट करा, तो तुम्ही नंतर एका साईडनी कट केला की तो तुम्हाला असा पंख्यासारखा दिसेल. ठीक आहे. आणि देन यू कॅन कट इट, असे छोटे छोटे तुम्ही त्याचे पार्ट्स करू शकता. ठीक आहे, त्या कोनचे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते अरेंज केलेत. कसे अरेंज करायचे? एक पार्ट ठीक आहे असा असेल आणि त्याचा दुसरा पार्ट तुम्ही असा ठेवा. असे जर तुम्ही अरेंज केलेत तर अल्टिमेटली तुम्हाला एक रेक्टँगल मिळेल. ठीक आहे. ठीक आहे, असं रेक्टँगल मिळेल आणि त्याच्यात तुम्हाला एक साइड एल असेल आणि हा जो असेल आपला तो सर्कम्फरन्सच्या हाफ असेल. हे तुम्ही बुकमध्ये एकदा पुन्हा चेक करा. त्यामुळे आपण काय म्हणलेलो, सर्कम्फरन्स इज 2 पाय आर आणि त्याच्या हाफ म्हणजे each side will be pi r. ठीक आहे. आणि therefore curved surface area is pi r into l. ठीक आहे. असं आपण curved surface area डिफाइन केलेला. त्याच्यानंतर आपण काय म्हणलो, curved surface area is pi r l. ठीक आहे. आणि त्याच्यात मिसिंग काय टोटल सरफेस साठी? बॉटम सर्कल. ठीक आहे. सो इफ यू ऍड बॉटम सर्कल एरिया विच इज pi r square, you will get pi r l plus pi r square for total surface area. So you take pi r common, you are left with pi r into L plus R. ठीक आहे, that is your total surface area. Okay. आणि सेम विथ द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम साठी आपण काय केलेलं आहे, याच्यासाठी आपण एक ऍक्टिव्हिटी बुक मध्ये दिली. ठीक आहे. काय ऍक्टिव्हिटी दिली आहे? तर इफ यू क्रिएट अ सिलेंडर. ठीक आहे. जर तुम्ही एक इथे ड्रॉ करूया. ठीक आहे. तुम्ही एक सिलेंडर क्रिएट केलात, त्याची आर काहीतरी एक घेतली तुम्ही आणि हाईट काहीतरी घेतली. ओके. आणि एक तुम्ही कोन क्रिएट केलात. ओके, विथ द सेम रेडियस. ठीक आहे, ॲज द सिलेंडर अँड सेम हाईट ॲज द सिलेंडर. ठीक आहे. हे जर दोन तुम्ही गोष्टी क्रिएट केल्या आणि या कोन मध्ये जर तुम्ही सँड भरलीत. ओके, कोन मध्ये सँड भरायची आणि ती तुम्ही जर सिलेंडर मध्ये पोर केलीत सँड, तर असे तुम्ही 3 जर कोन भरलेत सँडचे तर तुमचा सिलेंडर अख्खा भरला जाईल. ठीक आहे, अशी ऍक्टिव्हिटी. त्याच्यावरनं मेन आपल्याला डिराईव्ह काय करायचं, तर ए व्हॉल्यूम ऑफ कोन इज 1/3 ऑफ दॅट ऑफ अ सिलेंडर. सो कोनचा व्हॉल्यूम जो असतो तो तुमचा सिलेंडरचा व्हॉल्यूम असतो त्याच्या 1/3 असतो. ठीक आहे. हे त्या ऍक्टिव्हिटीने आपल्याला प्रूव्ह करायचं असतं. याचं अगेन आपण काल पाहिलं की याचं प्रूफ तुम्हाला कुठेही विचारणार नाही. ठीक आहे, कुठल्याही याचं. फक्त मी लक्षात ठेवायचे आणि हे तुम्हाला सांगतो की इफ यू फॉरगॉट द फॉर्म्युला. ठीक आहे, तुम्ही किंवा एक्झामच्या तुम्हाला एकदम असं वाटलं की अरे नाहीच आत्ता मला काहीच आठवतच नाही, तर यू शुड बी एबल टू डिराईव्ह इट क्विकली. ठीक आहे. म्हणून ह्या गोष्टी आपण बॅक ऑफ द माइंड सगळ्या लक्षात ठेवायच्या की व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 1/3 ऑफ सिलेंडर. ठीक आहे. सिलेंडरचा व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे, सिलेंडरचा व्हॉल्यूम इज pi r square h. ठीक आहे. सो pi r square is divided by 3 will give you volume of a cone. ठीक आहे. ओके, याचं आता आपल्या शीट मध्ये ऍड करा कोनचं. सो कोन्स टोटल सरफेस एरिया इज pi r into r plus l. Lateral surface area is not applicable. Curved surface area is pi r into l. Okay. आणि volume is 1/3 pi r square, 1/3 of the volume of cylinder. तर याच्यात प्रत्येक याच्यात यू हॅव टू बी केअरफुल की इथे आहे तर तुमचा हा एल आहे. ठीक आहे. टोटल सरफेस एरिया आणि कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे, त्याच्यामध्ये तुमच्या इथे एल यूज झाले. ठीक आहे. एल इज स्लॅन्ट हाईट. ठीक आहे, दॅट इज नॉट एच. व्हॉल्यूम मध्ये तुमचा 1/3 pi r square h यूज झालाय. ठीक आहे. ती h इज युअर व्हर्टिकल हाईट. h इज द व्हर्टिकल हाईट. ठीक आहे. आणि एल इज द स्लॅन्ट हाईट. सो याच्यामध्ये कन्फ्युजन करून चूक करायची नाही. ठीक आहे. केला अपडेट टेबल? हो. ग्रेट. मग आपण याच्यावरच आता
आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे आज. ठीक आहे, बरोबर. हा आपण काल केला नव्हता. सो आता सगळ्यांनी आपण सॉल्व्ह करूया. ठीक आहे. काय आता दिलं आपल्याला? फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन. ठीक आहे. इफ इट्स टोटल सरफेस एरिया इज गिवन. ठीक आहे, 7.28 स्क्वेअर सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ बेस इज गिवन. काल मी अजून एक तुम्हाला गोष्ट सांगितली की बऱ्याच केसमध्ये दे विल गिव्ह यू डायमीटर इन प्लेस ऑफ रेडियस. आपला कुठलाही फॉर्म्युला आतापर्यंत आपण यूज केला त्याच्यात आपण डायरेक्ट डायमीटरची व्हॅल्यू यूज करत नाही. सो इफ डायमीटर इज गिवन यू विल हॅव टू कॅल्क्युलेट रेडियस. ठीक आहे. इफ डायमीटर इज गिवन यू विल हॅव टू कॅल्क्युलेट रेडियस. कसं काढणार? सो इफ डायमीटर इज गिवन एट 16, रेडियस किती येईल? 8. 10/2. ठीक आहे. सो रेडियस विल बी 8. ठीक आहे. रेडियस इज ऑलवेज स्मॉलर दॅन डायमीटर. ठीक आहे. रेडियस आपली डायमीटर पेक्षा मोठी कधीच येणार नाही. ठीक आहे, प्रॉब्लेम मध्ये. ठीक आहे. सो यू विल डिवाइड डायमीटर बाय 2. ओके, टू गेट द रेडियस. ओके, आणि ती व्हॅल्यू तुम्ही यूज करा. ठीक आहे. या केसमध्ये डायरेक्ट रेडियस दिली आहे, सो यू डोंट हॅव टू वरी. ओके. Another thing we discussed was about pi. If pi value is given, you have to use that. इथे आता 22/7 दिले, so use that. ठीक आहे. There is a reason behind that. आता तुम्ही या केसमध्ये चेक करा, या 7.28 ला जेव्हा तुम्ही डिवाइड करायला जाल तेव्हा या कुठल्या तरी नंबरने त्याला डायरेक्ट डिवाइड होईल. ठीक आहे, म्हणून हे दिले. इफ दे से 3.14 you have to use that. ओके. इफ नथिंग इज मेन्शन्ड, काहीच दिलं नाही की पाय काय घ्यायचं, देन इन दॅट केस यूज 22/7. ठीक आहे. जर दिलंच नाहीये पायची व्हॅल्यू, ऑलवेज यूज 22/7. ओके. ठीक आहे, करा बरं सॉल्व्ह. आता याच्यात आधी काय तुम्हाला फाइंड करायचंय ते लिहा की टू फाइंड आपल्याला काय आहे, व्हॉल्यूम ऑफ कोन. त्याच्यानंतर मी लिहितो आपल्याला काय करायचं, प्रॉब्लेम कसा तुम्ही फॉर्म्युलेट करणार, आधी तिथे टू फाइंड लिहा. ठीक आहे. तुम्हाला काय फाइंड करायचंय, व्हॉल्यूम ऑफ अ कोन. ठीक आहे, हे तुम्हाला फाइंड करायचं असतं. ठीक आहे. त्याच्या खाली तुम्ही काय लिहा, गिवन. काय काय गिवन आहे तुम्हाला, काय दिले तुम्हाला, टोटल सरफेस एरिया TSA इज 7.128. ठीक आहे. युनिट लिहायला विसरायचं नाही. काय दिलंय, स्क्वेअर सेंटीमीटर. ओके. अजून काय दिलंय, रेडियस R इज गिवन एज 28 सेंटीमीटर. आणि आता तुम्ही सोल्युशन लिहा. ठीक आहे, करा आता. सोल्युशनला पहिली स्टेप तुमची काय पाहिजे की TSA इज गिवन. सो TSA चा फॉर्म्युला लिहा की TSA इज इक्वल टू whatever your formula is for TSA, टोटल सरफेस एरिया. म्हणजेच काय, कर्व्ड सरफेस आपल्याला आता माहिती आहे काय आहे, पाय आर एल. बरोबर. आणि बॉटम सर्कलचा ऍड झाला, सो पाय आर एल प्लस पाय आर स्क्वेअर. सो पाय आर आपण कॉमन घेतलं, एल प्लस आर. ठीक आहे. दॅट इज युअर TSA, टोटल सरफेस एरिया. सो टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला लिहा. त्याच्यामध्ये आर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा अँड यू विल गेट एल. ठीक आहे. करा सगळ्यांनी कॅल्क्युलेट एल. वन्स यू फाइंड एल, तुम्ही डायरेक्ट व्हॉल्यूम साठी एल चा यूज करू शकता का, नाही करता येणार. मग आपल्याला काय फाइंड करायला लागेल, So slant height is equal to perpendicular height plus radius of base चा फॉर्म्युला वापरावा लागेल. एक्झॅक्टली. यू विल कॅल्क्युलेट एच फ्रॉम दॅट. का, कारण की आपल्या फॉर्म्युलामध्ये एच आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. सो यू नो एल. बरोबर. हे तुम्ही सॉल्व्ह केल्यावर यू ऑलरेडी नो आर गिवन. सो यूज एल अँड आर व्हॅल्यूज टू कॅल्क्युलेट एच. वन्स यू कॅल्क्युलेट एच यू कॅन सबस्टिट्यूट फॉर आर अँड एच इन व्हॉल्यूम्स फॉर्म्युला टू गेट द व्हॉल्यूम. ठीक आहे. करा बरं. सगळ्यात पहिले आधी एल फाइंड करा आणि मला चॅटवर पाठवून द्या एल काय आली. पाय 22/7 घ्यायचा का 3.14. आता या केसमध्ये पाय इज नॉट मेन्शन्ड, राईट. सो ऑलवेज टेक 22/7 इफ इट इज नॉट मेन्शन.
ठीक आहे. Okay. कॅल्क्युलेट TSA युजिंग 22/7 as pi, डायमीटर एज 16 आणि स्लॅन्ट हाईट एज 6. ठीक आहे. कॅल्क्युलेट द TSA व्हॅल्यू आणि देन we'll see how to proceed. Okay. Okay. So sphere ची रिअल लाईफ एक्झाम्पल्स काय आहेत? वॉटरमेलन, बॉल, अर्थ. ठीक आहे. सगळी तुमची स्फिअरची एक्झाम्पल. ठीक आहे. आता आपल्याला स्फिअर मध्ये पहिले काय बघायचं आहे की स्फिअर मध्ये तुमच्या इथे कुठला व्हर्टिकल सरफेस वगैरे असतो का? नाही. कारण स्फिअर हा कर्व्ड आहे, बरोबर, सगळीकडेच कर्व आहे स्फिअरला. सो याच्या केसमध्ये तुमचा कर्व्ड सरफेस एरिया फक्त येणार, त्यालाच तुम्ही टोटल सरफेस एरिया पण म्हणू शकता. ठीक आहे. सो इन केस ऑफ स्फिअर देर इज नो लॅटरल सरफेस एरिया, यू हॅव ओनली टोटल सरफेस एरिया. ठीक आहे. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज कर्व्ड सरफेस एरिया. ठीक आहे, स्फिअरच्या केसमध्ये. आता तो काढायचा कसा? तर सरफेस एरिया ऑफ स्फिअर ह्याचा फॉर्म्युला आहे 4πr². ठीक आहे. आता याच्यासाठी पण एक ऍक्टिव्हिटी आहे, इफ यू आर इंटरेस्टेड तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. सरफेस एरिया ऑफ स्फिअरचा 4πr² आहे. हा कसा आलेला आहे 4πr²? तर याच्यासाठी बुकनी एक आपण बुक असं पुढे एक सेकंड. ओके. तर त्यांनी काय सांगितलंय, सरफेस एरियाचं जर तुम्हाला चेक करायचं असेल की हा कुठनं आला, ठीक आहे, अगेन हे प्रूफ्स आपल्याला कुठे विचारणार नाही, बट इफ यू आर क्युरियस आणि इफ यू वॉन्ट टू चेक, तर तुम्ही काय करा, एक मोसंबा घ्या. ठीक आहे, संत्र घ्या, मोसंबी. ओके. त्याला त्याचे पार्ट्स करा, 2 अर्धे अर्धे करा त्याला. ठीक आहे. ते हाफ पार्टला पेपरवर ठेवा आणि अशी 4 सर्कल्स काढा. ठीक आहे, 4 सर्कल्स अशी काढायची. ओके. आणि त्याच्यानंतर काय करायचं की त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे. ओके. आणि ते त्या 4 सर्कल्स मध्ये ठेवून बघा की ते 4 सर्कल्स एक्झॅक्ट भरले जातील. ठीक आहे. ओके. ही तुम्ही ऍक्टिव्हिटी करून बघा. त्याच्यामुळे एका सर्कलचा एरिया काय असतो? πr². बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही जर 4 सर्कल्स तशी भरली गेली तर त्याचा एरिया होतो 4πr². ठीक आहे. अगेन याचं प्रूफ कुठेही विचारणार नाही, बट इफ यू आर क्युरियस यू कॅन डेफिनेटली चेक दिस आउट. ठीक आहे, की कर्व्ड सरफेस एरिया ऑफ स्फिअर इज 4πr². ते कसं आलं तर दिस इज वन वे टू चेक. ठीक आहे. ओके. सो हे झालं आपलं स्फिअरचा सरफेस एरिया. ठीक आहे. आता सेकंड आपला फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअर. ठीक आहे. आता व्हॉल्यूम ऑफ अ स्फिअरचं पण तुम्हाला जर चेक करायचं असेल की फॉर्म्युला आहे 4/3 πr³. हा कुठून आला फॉर्म्युला? ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू चेक दॅट, तर त्याचा सुद्धा तुम्हाला एक ऍक्टिव्हिटीज दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी पण तुम्ही एक करू शकता. आता मला सांगा, आपल्याला या केसमध्ये हा ही दिलेली आहे. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, एक तुम्ही कोन तयार करा. ठीक आहे. आणि एक
तुमच्याकडं स्फिअर, हॉलो स्फिअर असा एक तयार करू शकता तुम्ही. ठीक आहे, तो ओपन करायचा हॉलो स्फिअर, त्याला भोक पाडू शकता हवा असल्यास, आणि कोनची रेडियस जी असेल ती सेम रेडियस तुमच्या स्फिअरची पण रेडियस पाहिजे. ठीक आहे, आणि मग तुम्ही कोनमध्ये सँड घ्या आणि ती सँड स्फिअरमध्ये होता. तर तुम्ही असं करत राहिलं तर तुम्हाला कळून येईल की 4 वेळा जर तुम्ही असं केलं, कोन तुम्ही जर त्याच्यात स्फिअरमध्ये टाकलात, 4 वेळा तुम्ही फिल केला कोनला आणि तुम्ही स्फिअरमध्ये टाकलात, तर 4 याच्यामध्ये तो भरला जाईल. ठीक आहे, त्यामुळं मग व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज 4 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ कोन. ठीक आहे, असं आहे त्याचं. त्यामुळं मग ते 4/3 आपलं व्हॉल्यूम ऑफ कोन आपल्याला काय माहिती आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, इन केस ऑफ स्फिअर तुमची हाईट इज सेम एज युअर रेडियस. ठीक आहे, त्यामुळे ती सुद्धा कशी येतील, आता या केसमध्ये यांनी हेमिस्फिअरचं सांगितलंय, पण एच इज ऑल्सो आर, त्यामुळे ते पाय आर स्क्वेअर इंटू आर असं होतं, त्यामुळे ते पाय आर क्यूब होतं. ठीक आहे, त्यामुळे हा जो आपला फॉर्म्युला आलाय, लेट्स गो बॅक. ठीक आहे, तो कसा आलाय की 1/3 पाय आर स्क्वेअर एच 4 टाइम्स झाला, त्यामुळे 4/3 पाय आर स्क्वेअर एच, पण एच इज सेम एज आर, देअरफॉर 4/3 पाय आर क्यूब. ठीक आहे, दिस इज द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. आपल्या शीट मध्ये जाऊन अपडेट करा बरं, आपण कोण पर्यंत त्याच्यात ऍड केलेलं, बरोबर. हो केलं. पुढच्या याच्यात स्फिअर लिहा. आता तिथे तुमच्याकडे वेगवेगळे ऑप्शन आहेत, एक तर तुम्ही टीएसए लिहिलाय, सीएसए लिहिलाय आणि लॅटरल सरफेस एरिया लिहिलाय, बरोबर, एलएसए. तर हे तुम्ही टोटल सरफेस एरियाच्या और कर्व्ड सरफेस एरियाच्या अंडर कुठेही लिहिलं तरी चालेल, इट्स द सेम. ठीक आहे, फॉर स्फिअर काय 4 पाय आर स्क्वेअर, आणि व्हॉल्यूमच्या इथे लिहा 4/3 पाय आर क्यूब. अगेन त्याचं कुठंही प्रूफ विचारणार नाहीत. ठीक आहे, ऍक्टिव्हिटीज इज जस्ट फॉर फन. तुम्हाला जर क्युरिओसिटी असेल की अरे हे नंबर्स कुठून आले, फॉर्म्युलेस कुठून आले, तर यू कॅन डू दॅट. ठीक आहे, सो सरफेस एरिया इज 4 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, हे लक्षात कसं ठेवायचं, तर ते 4 तुम्ही सर्कल्स केलेत. ठीक आहे, त्या ऍक्टिव्हिटीसाठी, आणि एका सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर, सो 4 चा इज 4 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. सो सरफेस एरिया इज 4 पाय आर स्क्वेअर आणि व्हॉल्यूम इज 4 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ कोन. ठीक आहे, 4/3 पाय आर क्यूब, कारण का एच इज सेम एज आर. ठीक आहे, सो 4/3 पाय आर क्यूब. हे झालं स्फिअरचं. ठीक आहे, याच्यात आपली सेकंड कन्सेप्ट आहे हेमिस्फिअर. हेमिस्फिअर म्हणजे काय, इफ यू कट स्फिअर इन हाफ. ठीक आहे, तुम्ही स्फिअरला एक्झॅक्ट मध्ये कट केलं. अगेन टेक एक्झाम्पल ऑफ मोसंबी. ठीक आहे, इफ यू कट दॅट इन हाफ, जे 2 तुमचे हाफ होतात. ठीक आहे, त्याच्यातला एक हाफ घेतला तर दॅट इज कॉल्ड एज हेमिस्फिअर. ठीक आहे, आता त्याच्यात 2 टाईप येतात, एक येतात हॉलो हेमिस्फिअर. हॉलो हेमिस्फिअर म्हणजे काय, त्याच्यामध्ये आतमध्ये काहीच नाहीये, त्याला हॉलो हेमिस्फिअर म्हणतात. आणि दुसरा येतो सॉलिड हेमिस्फिअर. सॉलिड हेमिस्फिअर म्हणजे काय, ज्याच्या आतमध्ये काहीतरी आहे. ठीक आहे, त्याला सॉलिड म्हणतात. तर लेट्स लुक ॲट हॉलो फर्स्ट. ठीक आहे, हॉलो हेमिस्फिअर मध्ये काय आहे, आतमध्ये काहीच नाहीये. ठीक आहे, फक्त बाहेरचं, इन केस ऑफ मोसंबी आपण म्हणतो फक्त सालच आहे, तुम्ही आतमधलं सगळं खाल्लं. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज हॉलो हेमिस्फिअर. ओके, त्याचा सरफेस एरिया काढायचा असेल तर काय येईल, इट्स इझी, हाफ ऑफ द स्फिअर. बरोबर, स्फिअरचा 4 पाय आर स्क्वेअर आहे, आपण त्याला अर्ध केलंय, बरोबर आहे. सो हॉलोचा काय येणार, त्याच्या अर्ध येणार, 2 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, सिमिलरली व्हॉल्यूम काय येणार, सेम, हाफ येईल, अर्धा केला. सो 4/3 पाय आर क्यूब डिवायडेड बाय 2, म्हणजेच काय 2/3 पाय आर क्यूब. ठीक आहे, कळलं सगळ्यांना, आहे इझी आहे, बरोबर आहे की 4/3 पाय आर क्यूब आहे तुमचा व्हॉल्यूम. ठीक आहे, त्याला तुम्ही 2 ने डिवाइड केलं, 2 ने डिवाइड केलं म्हणजे वर इकडे जाऊन काय झाला,
1/2 झाला मल्टिप्लाय, बरोबर. म्हणजेच काय आला 2 2 जार 4, 2/3 पाय आर क्यूब. ठीक आहे. सो व्हॉल्यूम इज 2/3 पाय आर क्यूब. सो इफ यू रिमेंबर दिस यू कॅन इझिली गेट दिस. का? कारण याला फक्त डिवाइड बाय 2 केलं. सेम इफ यू रिमेंबर दिस यू कॅन गेट दिस अगेन, फक्त त्याला डिवाइड बाय 2. ठीक आहे. सो 4 पाय आर स्क्वेअर इज द सरफेस एरिया ऑफ स्फिअर. 2 पाय आर स्क्वेअर इज द सरफेस एरिया ऑफ हॉलो हेमिस्फिअर. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, हॉलो. आणि व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इज 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ हॉलो स्फिअर इज 2/3 पाय आर क्यूब. ठीक आहे. आणि आपण अजून एक राहिलाय तो हेमिस्फिअर काय म्हणलो, सॉलिड हेमिस्फिअर. सॉलिड म्हणजे काय, पूर्ण भरलेला आहे तो. ठीक आहे. हे मी पिक्चर दाखवले अशा टाइप, सॉलिड आहे तो. ओके. या केसमध्ये हॉलो होता. मग सॉलिड मध्ये काय डिफरंट होणार आहे, तर सॉलिड मध्ये इफ यू लुक ॲट द सरफेस एरिया, तुमचा कर्ड सरफेस तर आहेच, पण हा एक ऍडिशनल सरफेस आलाय. बरोबर आहे. हा ऍडिशनल सरफेस आलाय हा. बरोबर. काय आहे, सर्कल आहे. बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला त्या 2 पाय आर स्क्वेअर मध्ये अजून एक पाय आर स्क्वेअर ऍड करायला लागेल ह्या सर्कलचा, जर सॉलिड असेल तर. राईट. सो इट विल बी 2 पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर. बरोबर. टोटल सरफेस एरियासाठी. कर्व्ड सरफेस एरिया विल रिमेन द सेम. कर्व्ड सरफेस एरिया विल बी 2 पाय आर स्क्वेअर. हा कर्व्ड आहे तो, बरोबर. सेम याच्यासारखाच कर्व्ड सरफेस. याच्या केसमध्ये काय, इथं ओपन आहे, त्यामुळे इथे आपल्याला काही ऍड नाही करायला लागलं टोटल साठी. But in solid hemisphere, you'll have to add another area because the top part is closed. Okay. So curved surface area will remain the same. But in this case, you have another area that is called as total surface area, which is pi r square added to the curved surface area. So 2 pi r square plus pi r square, that will give you 3 pi r square. Okay. And volume is सेम ॲज हॉलो स्फिअर. व्हॉल्यूम विल नॉट चेंज, पण व्हॉल्यूम म्हणजे आतमध्ये काय आहे ते, दॅट रिमेन्स द सेम. बरोबर. कपॅसिटी, की याच्यात तुम्ही समजा 2 लिटर्सचं हे टाकलं की याच्यात 2 लिटर्सचं पाणी राहतं, तर सेम इथे जर तुम्ही काही भरलं तर कपॅसिटी विल रिमेन द सेम. बरोबर. सरफेस एरिया विल चेंज, राईट, बट कपॅसिटी विल नॉट चेंज. ठीक आहे. व्हॉल्यूम विल not change. ठीक है, for both the hemispheres. ठीक है. So hollow hemisphere मध्ये surface area is 2 pi r square. एक सेकंड. ठीक है. Surface area is 2 pi r square. आणि there is no TSA in case of hollow hemisphere because TSA is curved surface area in this case. TSA or CSA you can call anything, it's the same thing, surface area. ठीक है. But in case of solid hemisphere, that is different. In solid hemisphere you have the circle also. बरोबर. इथे आपण जे आता शेड केले ते. So you have to add area of that also. So the TSA value changes and you have to add pi r square to CSA to get the TSA. ठीक है. So CSA मध्ये curved surface area मध्ये if you add pi r square you get total surface area. ठीक है, which is 3 pi r square. आणि volume remains the same. Volume of, इथे आपण हेमी लिहायला पाहिजे बरं का, इथे स्फिअर लिहिले आपण. दिस इज ऍक्च्युली हेमिस्फिअर. ठीक आहे. दिस इज हेमिस्फिअर. ठीक आहे. सो व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर इज 2/3 पाय आर क्यूब इररिस्पेक्टिव्ह ऑफ दिस. ठीक आहे. इधर इट इज हॉलो और सॉलिड, व्हॉल्यूम रिमेन्स द सेम. ठीक आहे. काही क्वेश्चन याच्यात? नाही. ठीक आहे. प्रॉब्लेम करायचा आहे? ठीक आहे. आता या केसमध्ये काय दिलंय, रेडियस इज गिवन ऑफ अ सॉलिड हेमिस्फिअर. ठीक आहे. फाइंड इट्स कर्व्ड सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया. पुन्हा आपल्या प्रॉब्लेमचा आधी फॉर्म्युलेट करून घ्या की
आपल्याला काय करायचंय, टू फाइंड काय आपल्या याच्यात CSA, ठीक आहे, आणि TSA. ओके, आणि गिवन काय केलं आपल्या याच्यात R, ठीक आहे, 6 सेंटीमीटर. ओके, आणि आपला आहे काय हा दिलेला हा सॉलिड हेमिस्फिअर आहे. मग आता फॉर्म्युला लिहायचा सोल्युशन मध्ये. पहिले काय कॅल्क्युलेट करूया, तुम्ही CSA करा. ठीक आहे, सो CSA चा फॉर्म्युला आपण काय म्हणलो, कर्व्ह सरफेस एरिया इज, आपल्या शीट मध्ये आधी अपडेट करा, शीट अपडेट करायचीच राहिली. ठीक आहे, सगळ्यांनी शीट अपडेट करा. स्पिअरच्या खाली लिहा सर झाली शीट अपडेट. ना, स्पिअरच्या खाली हॉलो लिहा आधी, हॉलो हेमिस्फिअर. टोटल सरफेस एरियाच्या मध्ये लिहा 2πr², व्हॉल्यूम मध्ये 2/3πr³, आणि त्याच्या खाली लिहा सॉलिड हेमिस्फिअर. ठीक आहे, इथे फक्त तुम्हाला CSA आणि TSA सेपरेट लिहायला लागतील, कारण की यू हॅव दिस सर्कल हिअर, बरोबर. फॉर additional area you'll have to take that into consideration. So CSA is 2πr² and TSA is 3πr². ठीक आहे, आणि व्हॉल्यूम रिमेन्स द सेम. शीट करा ही आधी अपडेट. ठीक आहे, या केस मध्ये आपल्याला काय विचारलंय, सॉलिड हेमिस्फिअर आहे. सो वी आर लुकिंग फॉर दिस. सो वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. ठीक आहे, आपण करायचं की CSA is 2πr². ठीक आहे, आता या केस मध्ये काय दिलंय त्यांनी, पायची व्हॅल्यू दिली आहे. सो यू हॅव टू यूज दिस व्हॅल्यू. मग काय नाही, सबस्टिट्यूट करा आणि CSA काढा. त्यानंतर TSA लिहा सेम 3πr², सबस्टिट्यूट फॉर पाय अँड R, आणि कॅल्क्युलेट द व्हॅल्यू. करा बरं ट्राय. चॅटवर पाठवून द्या मला झालं की CSA आणि TSA. आणि जेव्हा तुम्हाला 3.14 देतं तेव्हा तुमचं जे आन्सर येतं तर ते नॉर्मली 2 डेसिमल पर्यंत तुम्हाला हे ठेवायचं. 2 डेसिमल म्हणजे काय म्हणतो की आता एक्झाम्पल की तुमचं आन्सर आलं लेट्स से 13.4376 असं काहीतरी आन्सर येते तुमचं. ठीक आहे, एक्झाम्पल आहे. ठीक आहे, हे आन्सर नाहीये. तर यू विल हॅव टू राऊंड दिस. ठीक आहे, राऊंड म्हणजे काय, इथं 6 आहे तर तुम्ही काढून टाका, याला 8 करा. ठीक आहे, इथे 8 झाला, याला राऊंड करा, हे कॅन्सल करा, याला 4 करा, आणि 2 डेसिमल पर्यंत येऊन तुम्ही आन्सर लिहा 33.44. ठीक आहे, असं अख्खं खूप मोठं काहीतरी डेसिमल पॉईंट नंतर ठेवायचे नाही. 2च फक्त डिजिट ठेवायचे डेसिमल नंतर. ओके, ओके, मला CSA पाठवलंय बरं का बऱ्याच लोकांनी. ठीक आहे, सगळ्यांचा सेम आलाय. सो आधी एकदा चेक कर ते चालेल का तुझं टायपो झालाय बघ टाईप करताना. आर्या एकदा कॅल्क्युलेशन चेक कर, आर्या कुलकर्णी. CSA साठी R² घ्यायचंय तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे, तर मेक शुअर तुम्ही R² घेताय, कारण R ची तुम्हाला डिरेक्ट व्हॅल्यू दिली आणि इथे. ठीक आहे,
आणि पायच्या इथे यूज 3.14. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन याच्यात चुका नाही व्हायला पाहिजे आता. सर आता राईट. बरोबर आहे ना? येस, सगळ्यांनी आता एकदा चेक करा की तुमचं डेसिमल मध्ये मे बी थोडंफार इकडे तिकडे होईल, पण दॅट इज ओके. ठीक आहे. मेन तुमचं जे आन्सर आहे ते डेसिमलच्या जे लेफ्ट साइडचं आन्सर आहे ते करेक्टच पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी काय केलं, 6 6 आर 36 बरोबर. 36 इंटू 2 72. ठीक आहे. इंटू 3.14 हे सगळ्यांनी केलं तुम्ही, राईट. याचं आन्सर तुमचं थोडंफार इकडे तिकडे चेंज झालं तर ठीक आहे, पण अदरवाइज इट शुड बी व्हेरी क्लोज टू इच अदर. ठीक आहे. काय केलं तुम्ही, 2 4 आर 8. आपण मल्टिप्लिकेशन करतोय आता. ठीक आहे. सगळ्यांचं सेम काय येत नाही ते चेक करूया. 2 1 आर 2, 2 3 आर 6, 7 4 आर 28 बरोबर. 2 आले कॅरी, 28. 8 लिहिला, 2 कॅरी झाले. 7 1 आर 7 आणि 2 9, 7 3 आर 21. ठीक आहे. मला ऍड करा आता, हे काही नाही, 0 आहे हा. ठीक आहे. सो इथे काय आलं तुमचा 8 8 प्लस 0, 8 प्लस 2 10, एक कॅरी आला. 9 प्लस 1 10, 10 प्लस 6 16, एक कॅरी आला. ठीक आहे. 1 प्लस 1 2 आणि इथे राहिला 2. आणि डेसिमल किती आहेत, राईट साइडने आपण मोजतो. इथे डेसिमलच नाहीये. ठीक आहे. इथे आहेत, किती आहेत, 1 2. 2 च्या नंतर डेसिमल द्यायचा राईटनी, 1 2. 2 to 6.08. का वेगळे वेगळे आन्सर येत आहेत ह्याच्यापेक्षा? 2 to 6.8 कसं लिहून चालेल, 08 आला असेल तर. आणि ठीक आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये नका चुका करू. म्हणजे आपण कधी मल्टिप्लिकेशन शिकलोय आपल्या ह्याच्यात, 4th 5th मध्ये मल्टिप्लिकेशन आपण शिकलोय. आता कसं येत नाही आपल्याला मल्टिप्लिकेशन. TSA चं काढा परत, 3 pi r square. मल्टिप्लिकेशन करताना अजून कोणाला खरंच येत नसेल तर मला सांगा. मल्टिप्लिकेशन कळली ना कसं करतो आपण, अजून खरंच जर इतक्या बेसिक मध्ये जर आपल्याला हे असेल तर वी कॅन स्पेंड सम टाइम. पण ह्या चुका नका करू आता. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍडिशन, सबट्रॅक्शन. ठीक आहे, चेक करूया. TSA पाठवला का सगळ्यांनी, एकदा पाठवा बरं. पाठवला. आता अजून एक गोष्ट, तुमचा CSA जर 226 असेल तर TSA विल बी डेफिनेटली ग्रेटर दॅन दिस नंबर. हे आपल्याला पहिलेच कळलं पाहिजे. बरोबर आहे. तुमचा कर्व्ड सरफेस मध्ये तुम्ही अजून काहीतरी ऍड करताय टू गेट TSA. सो TSA कॅनॉट बी लेस दॅन 226. इफ यू आर गेटिंग TSA लेसर दॅन 226, दॅट मीन्स समथिंग इज रॉंग. ठीक आहे. So make sure your TSA value is greater than your CSA value. First check. आणि त्याच्यानंतर पुन्हा कॅल्क्युलेशन एकदा बघा. ठीक आहे. अगेन इट्स अ मल्टिप्लिकेशन. डेसिमल पॉइंट विसरू नका. जर तुमचा CSA 226 पॉइंट येतोय काहीतरी, तर तुमचा TSA इट विल बी क्लोज टू दॅट नंबर. खूप जास्त येणार नाही, कारण तुम्ही फक्त 1 pi r square ऍड करताय. बरोबर आहे. याच्यात काय डिफरन्स आहे, याच्यात फक्त तुम्हाला
ह्या 2 च्या इथे तुम्ही इथं 3 ने मल्टिप्लाय करणार आहे, त्यामुळे इन प्लेस ऑफ 72 तुमचा तो नंबर फक्त चेंज होणार आहे. दॅट्स ऑल. बरोबर. 36 इंटू 3 करायला लागतील तुम्हाला, 36 इंटू 2 च्या साठी इन प्लेस ऑफ दॅट. पहिले 36 इंटू 3 किती आले तुमचे? 2376. 108 आले पहिले. ठीक आहे. 108. 36 इंटू 3. सो 3.14 इंटू 108 एवढंच करायचंय तुम्हाला. मल्टिप्लिकेशन मध्ये नका चुकू रे. खूप या आता सिंपल गोष्टी आहेत या. 108 इंटू 3.14. डेसिमल पॉईंट पहिले विसरून जा. मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण? पहिले प्रत्येक नंबर घेतो आणि त्याने मल्टिप्लाय करतो. यू स्टार्ट फ्रॉम द राईट. बरोबर. कॅरी इथे वर लिहा. ठीक आहे. 8 4 जार 32. 3 कॅरी आली. 8 1 जार 8 प्लस 3. 8 3 जार 24. एक कॅरी ऍड झाली 25. इथे काही नाही. मग काही नाही म्हणजे एक्स लिहा किंवा 0 लिहा. सेकंड हा काहीच नाही, 0 आहे, त्यामुळे सगळं 0 येणार. बरोबर. 0 ने मल्टिप्लाय केलं तुम्ही, याला 2 0 घ्यायला लागतील. राईट. आणि 1 ने करणार म्हणजे तोच नंबर येईल. 4 1 3. किती इझी आहे. याच्यात कसा चुकावतात आपल्या. 2 डेसिमल आहे तिथं. किती टाइम लागतोय करायला. ठीक आहे. सो हे झालं तुमचा TSA. सो असेच प्रॉब्लेम येणार. ठीक आहे. तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये आपण बुक मधले एखादा प्रॉब्लेम बघू. किती वाजले? हो 6 वाजून गेले का? ठीक आहे. लेट्स क्विकली. हा एक आहे. हा तुम्ही आता होमवर्क साठी घ्या. मग इट्स ऑलरेडी लेट. मल्टिप्लिकेशन साठी वगैरे कॅल्क्युलेटर वगैरे आधी यूज करणं थांबवा आणि तुम्ही घरी येतामुळे तुमच्याकडे हे सगळे ऑप्शन्स आता अवेलेबल आहेत. स्टॉप युजिंग दोज. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं हे जे रेग्युलर हे आहे त्याच्यामध्ये मिस्टेक्स व्हायला लागतात कारण की. ठीक आहे. तर आता याच्यात काय दिलंय? व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअर इज गिवन. आता या केसमध्ये काय आहे? इट इज नॉट अ परफेक्ट नंबर. याच्यामध्ये त्यांनी काय दिलंय? काइंड ऑफ मल्टिप्लिकेशन दिलंय. काय दिलंय? व्हॉल्यूम 18,000 पाय. ठीक आहे. हा व्हॉल्यूम दिलाय 18,000 पाय. ठीक आहे. हाच व्हॉल्यूम आहे. पायला विसरायचं नाही. ठीक आहे. दॅट इज देअर ऑन पर्पज. 18,000 पाय. फाइंड द डायमीटर. आता तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फिअरचा फॉर्म्युला माहिती आहे का? काय आहे? आत्ताच आपण पाहिलं. आता हळूहळू तुमचे पाठ होतील. ठीक आहे. हेमिस्फिअरचा फॉर्म्युला आहे 2/3 पाय आर क्यूब. ठीक आहे. मग इक्वेट करा. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला इथे पाय दिलेला असतो, बेस्ट थिंग काय असते? यू कॅन डिरेक्टली कॅन्सल पाय दोन्ही साईडचा. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून मल्टिप्लाय करून वगैरे असा वेळ घालवायचा नाही. इफ पाय इज देअर ऑन बोथ द साइड यू कॅन डिरेक्टली कॅन्सल देम आउट. ठीक आहे. इक्वल टूच्या दोन्ही साईडला असतील तर. आणि इथे ऍडिशन सबट्रॅक्शन काही नाही. एव्हरीथिंग इज मल्टिप्लाइड. बरोबर. 18,000 इंटू पाय आणि इथे पण 2/3 इंटू पाय इंटू आर स्क्वेअर. सो यू कॅन डिरेक्टली कॅन्सल देम. ठीक आहे. मग काही नाही, सॉल्व्ह करा. तुम्हाला आर मिळेल आणि तुम्हाला डी काढायचा आहे. सो आर मिळाल्यानंतर मल्टिप्लाइड बाय 2 टू गेट डायमीटर. ठीक आहे. आज मला करून सगळ्यांनी पाठवून द्यायचंच नाही आणि आधीचा पण कुठला तरी एक प्रॉब्लेम आपण करणार होतो त्याचाही पाठवून द्या. ठीक आहे. ओके परफेक्ट. सो आपला आता हा चॅप्टर संपलाय. ठीक आहे. सरफेस अरेने. ह्याच्यात कोणालाही काही क्वेश्चन असेल तरी मला विचारा. राहिलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करा. ओके.